पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण इयत्ता 9वीचा मराठी विषयाचा धडा जो आहे नात्यांची घट्ट वीण तो आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचा स्वाध्यायही पाहणार आहोत. तर नात्यांची घट्ट वीण हा इयत्ता 9वीच्या कुमार भारती मराठी पुस्तकातील 4था पाठ. या पाठात मीरा शिंदे यांनी विविध मानवी नात्यांचं महत्त्व, नात्यांमधील जिव्हाळा, परस्पर प्रेम आणि कौटुंबिक मूल्यांचं सुंदर चित्रण केलं. आपल्या लेखिका मीरा शिंदे यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर त्यांनी विविध नियतकालिकातून आणि मासिकांमधून कथा, कवितांचं लेखन केलं आहे. त्यांचा आभाळ मोकळे हा कविता संग्रह 1956 साली प्रकाशित झालेला आहे. क्षणमुहूर्ते एक अभिनव काव्य मैफिलीचे आजपर्यंत 50 कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो. एवढी नात्यांची वीण घट्ट असते. या प्रस्तुत पाठात लेखिकेने या नात्यांचे सहज आणि परिणामकारक वर्णन केलं आहे. प्रस्तुत पाठ आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे. आता नात्यांची घट्ट वीण या वाक्यप्रचाराचा म्हणजेच या वाक्याचा अर्थ काय, तर परस्पर संबंधामधील असणारा गाढ जिव्हाळा असेल, प्रेम असेल आणि अतूट नातेसंबंध असा त्याचा अर्थ होतो, ज्यामध्ये प्रामुख्यानं विश्वास, आधार आणि एकोपा हे गुणविशेष महत्त्वाचे असतात. आता आपल्या या पाठाचा परिचय आपण थोडक्यात बघू आणि स्वाध्याय बघूयात त्याचा. पाठाचा परिचय आणि स्वरूप काय आहे, तर हा पाठ आधुनिक नात्यांमधील बदल आणि जपावी लागणारी मूल्ये यावर प्रकाश टाकतो. आजच्या धावपळीच्या युगात विभक्त कुटुंब पद्धतींमुळे नात्यांचे स्वरूप कसे बदलत चालले आहे हे यात स्पष्ट केले आहे. नात्यांची वीण घट्ट ठेवण्यासाठी संवाद, आदर आणि एकमेकांबद्दलची आदरयुक्त भावना किती गरजेची आहे हे पाठ आपल्याला समजावून सांगतो. आता या नात्यांच्या वीणीचं स्वरूप काय आहे, तर परस्पर प्रेम म्हणजेच कुटुंबातील किंवा आप्तांसारख्या लोकांमधील प्रेमाचं आणि आपुलकीचं अतूट नातं. त्यानंतर विश्वास व आधार, संकटाच्या काळात एकमेकांना न खचता खंबीरपणे साथ देणं. त्यानंतर एकत्र एकोपा, कितीही अडचणी आल्या तरी नाते न तुटता आणखी मजबूत होतं. आता आपल्या या पाठातून मुख्य उद्देश काय दिला गेला आहे, काय संदेश दिला गेला आहे, तर नात्यांचं महत्त्व समजणं गरजेचं आहे आपल्याला. रक्ताच्या व स्नेहाच्या नात्यांचे मूल्य लक्षात घेणे गरजेचे आहे. संवादाचे प्राबल्य म्हणजेच कुटुंबातील सदस्यांशी मोकळा संवाद ठेवण्याची गरज ओळखणं. त्यानंतर मूल्यांची जपणूक, ज्येष्ठांचा आदर आणि लहानांवर प्रेमाचा वर्षाव करणं हा या पाठाचा उद्देश आपल्याला दिलेला आहे. आता या पाठाचा स्वाध्याय आपण बघूया. आता पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. तर त्या आकृतीमध्ये हा जो प्रश्न दिला आहे तो आहे नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. तर ती 4 विशेषणे तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायची आहेत. तर पहिलं जे विशेषण आहे ते म्हणजे नाजूक, त्यानंतर आहे ते भक्कम, त्यानंतर आहे मुलायम आणि धारदार. अशी 4 नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणं आहेत. त्यानंतर त्यातला जो प्रश्न आहे तो आहे नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये लिहायची आपल्याला. तर काय वैशिष्ट्ये आहेत, तर पहिलं म्हणजे ती नकळत विणली जाणारी, प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी, जवळीक साधणारी, स्वकीय परकीय असा भेदाभेद करणारी, ही नात्याची विणीची पाठातली वैशिष्ट्ये आहेत.
त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. आता यातनं काय भावना निर्माण होत आहेत, तर नातं या एका शब्दात विविध भावना दडलेल्या आहेत. नातं म्हटलं की कोणतंही एकच नातं डोळ्यासमोर येत नाही. सुरुवात आईबाबांपासून होते, हे मात्र नक्की. नातं म्हणलं की रक्ताच्या नात्यापासून रक्ताच्या पलीकडची अनेक नाती माणसाच्या डोळ्यासमोर तरळतात. प्रत्येक नातं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, काळजी, आदर अशा विविध भावना जोपासत असतं. नातं हे फक्त सजीव व्यक्तीशीच नसतं. घर, शाळा, गाव, झाडं, वेली, प्राणी, पक्षी, आपली आवडती ठिकाणं या सर्वांशी एक नात्याचा बंध जोडलेला असतो. या सर्व नात्यात वेगवेगळ्या भावना लपलेल्या असतात. त्याचबरोबर नात्यांमध्ये कौतुक असतं, कधी प्रेम असतं तर कधी वैर असतं, कधी व्याकुळता असते तर कधी लटका राग असतो. नातं कधी डोळ्यात आनंदाश्रू देतं तर कधी दुःखाश्रू देतं. नातं कधी वाट बघायला लावतं तर कधी चुकलेल्या पायांना वाट दाखवण्याचं काम करतं. प्रत्येक नात्यात वेगवेगळे भाव असतात. कुणी दगडात म्हणजेच दगडाचा देव नातं शोधतं, तर कुणाला जिवंत माणसात दगड दिसतो. असं नातं ही जी अमूर्त संकल्पना आहे, या शब्दातून अनेक भावना व्यक्त होतात. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. म्हणजे खालील जी वाक्य आहेत त्या वाक्यांसाठी समान आशय असणाऱ्या ओळी आपल्याला पाठातून लिहायच्यात, म्हणजे जेणेकरून त्याचा अर्थ समान असावा. तर त्या ओळी आहेत, पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. तर त्याचं वाक्य काय आहे, असं घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. ह्या दोन ज्या ओळी आहेत त्या दोन्हींचा समान आशय इथं आपल्याला कळून जातो. त्यानंतर दुसरा आहे तो, जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. तर या दोन ओळींचा अर्थ, त्याचा जो आशय आहे तो आपल्याला इथं समान दिसून येतो. आता चौथा जो प्रश्न आहे तो आहे, वर्गीकरण करा. आता इथं तुम्हाला वर्तुळात म्हणजे लंबवर्तुळाकारामध्ये बरेच नाते दिलेले आहेत. तर त्याचं 2 कॉलममध्ये विभाजन करायचं आहे. त्यापैकी जन्माने जी नाती तुम्हाला प्राप्त झालेली आहेत त्याचं वेगळं वर्गीकरण करायचं आहे, आणि सानिध्यानं प्राप्त झालेली नाती जी आहेत ती तुम्हाला वेगळी लिहायची आहेत. तर मग तुमच्या जन्मानं प्राप्त झालेली नाती कोणकोणती आहेत त्यातली? सर्वात प्रथम तुमची आई, वडील, त्यानंतर आजी, भाऊ, बहीण ही तुमच्या जन्मापासून तुम्हाला प्राप्त झालेली नाती आहेत. तसंच तुम्ही जसं जसं मोठं होत जाता तसंच तुमचं समाजात वावरणं होतं. समाजात वावरताना आपण ज्या ज्या गोष्टींच्या ज्या ज्या व्यक्तींच्या सानिध्यात येतो, मग त्या सानिध्यानं काही नाते तयार होतात. तर ती कोणती ह्यातली? तर तुमचे गुरु, तुमचे मित्र मैत्रीण, हितचिंतक आणि मग शेजारी, असं त्याचं काय करायचं, वर्गीकरण करायचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. आता बघा, तुम्हाला 2 कॉलम दिलेत आणि त्या कॉलममध्ये 2 मुद्दे दिलेत. तर ते मुद्दे काय आहेत, तर तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास. आता तारुण्यातील नात्याचा प्रवास काय आहे, तर तारुण्यात अहमगंड
मान अपमान, प्रतिष्ठा अशा बाह्य भावना विकारांनी मन आपलं व्यापलेलं असतं. म्हणजे तारुण्यात बघा आपलं जे रक्त म्हणतो आपण ते गरम असतं, तप्त असतं. तसंच वार्धक्य म्हणजे काय, आपलं वय होत जातं, आपण म्हातारे होत जातो तेव्हा वार्धक्यात भावना विकारांचं बाह्य आवरण गळून पडतं आणि एक निखळ निकोप मन समोर येतं. म्हणजे जे काही रिअल आहे ते. तारुण्यामध्ये आपण खूप मान अपमान, प्रतिष्ठा या सगळ्या ज्या बाह्य भावना विकार आहेत ते आपल्या मनामध्ये खूप असतात. पण तेच भावना विकार म्हातारपणी गळून पडतात आणि एक प्युअर मन जे आपण म्हणतो, निखळ निकोप मन, ते समोर येतं. अशा पद्धतीनं ह्या दोन मुद्द्यांचा फरक इथं आपण दाखवलेला आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे स्वमत. तर पहिलं स्वमत असं विचारलेलं आहे, माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. बघा, माणूस जन्माला आल्यापासून मरणापर्यंत अनेक नात्यांमध्ये बांधलेला असतो. माणसाच्या जडणघडणीत ही सर्व नाती त्याच्यासोबत असतात. बाळ जन्माला आलं तेव्हा बाळाला प्रथम पाऊल टाकताना त्याची आई त्याच्यासोबत असते. त्याची काळजी घेण्यासाठी बाबा, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईक त्याच्यासोबत असतात. ही सर्व नाती त्या बालकाची जडणघडण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात. थोडं मोठं झालं की त्याच्यासोबत मित्र, शेजारी आणि इतर नाती जोडली जातात. सुखदुःखात सोबत देणारे मित्र, सल्ला आणि मदत करणारे शेजारी, उपदेश करणारा गुरुजन वर्ग त्याच्यासोबत असतो. नंतर लग्न झाल्यावर बायको, मुलं आणि इतर नवीन नातेवाईक त्याच्या जडणघडणीस जबाबदार ठरतात. वृद्धापकाळात त्याची मुलं त्याची देखभाल करतात. माणूस हा समूहात राहणारा प्राणी असून तो वेगवेगळ्या नात्यात जगत असतो. त्यामुळं माणसाच्या जडणघडणीत नाती ही महत्त्वाची ठरतात. बघा, म्हणजे आपलं जन्मापासून ते वय होईपर्यंत, म्हातारे होईपर्यंत जी आपली जडणघडण होत राहते त्यात नात्याचं काय महत्त्व आहे ते इथं दिलेलं आहे. मग ते जन्माला आल्यापासून आपली आई, आपले बाबा, आपली फॅमिली आपली काळजी घेते. त्यानंतर जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपले मित्र आपल्यासोबत असतात, आपले गुरुजन वर्ग असतात. त्याचबरोबर शेजारी आणि इतर नातेही जोडली जातात. आणि शेवटी वृद्धापकाळामध्ये त्याची जी मुलं असतात ती त्याची काळजी घेतात. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे, तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसं निभावता ते सविस्तर लिहा. आता इथं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे, तर तो तुमच्यानुसार तुम्ही ते घ्यायचं आहे. मी ते एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचं नाव आहे रेणुका. माझे आणि तिचं घर अगदी जवळ होतं. ती आणि मी एकाच शाळेत, एकाच वर्गात बसायचो, शिकायचो. अभ्यासाचा तिला भारी कंटाळा यायचा, पण मी अभ्यासासाठी सतत तिच्या मागे लागायचे. वेळ प्रसंगी तिला स्वतःची वही देऊन तिला गृहपाठ करायला लावायचे. तिला वर्गात इकडून तिकडे फिरायला आवडायचं, इतर मुलींसोबत बोलायला आवडायचं. पण ती तसं करताना तिला माझा नेहमीच विरोध असायचा. तिनं असं फिरवून किंवा बोलून टाईमपास न करता स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं मला वाटायचं. तिचं फिरण्यामागचं कारणही तसंच होतं. आम्ही 3री-4थीत असू तेव्हाच तिची आई मरण पावली. घरी वडील आणि 2 लहान भावंडं या सगळ्यांची घरची कामं तिलाच करावी लागायची. मी जायचे जमेल तशी तिला मदत करायला, कारण मला तिला अभ्यासाला बसवायची गडबड असायची. शेजारीच तिची माय म्हणजे चुलती राहायची. तिला आम्ही माय म्हणायचो. माय खूपच प्रेमळ होती. माईच्या प्रेमाची ऊब रेणुकाला जगण्यासाठी हिंमत द्यायची. पण दुर्दैवाने रेणुकाला मध्येच शाळा सोडावी लागली. आता संध्याकाळचा डबा मी तिच्याच घरी तिच्यासोबत जेवायचा. पुढे माझ्याही जबाबदाऱ्याने अभ्यास वाढत गेला. हळूहळू माझं मन तिच्या घरी जाणं कमी झालं.
तरीही मी आणि रेणुका आणखीनही चांगल्या मैत्रिणी आहोत. सुखदुःखात एकमेकींची सोबत करत ती तिचे आणि माझे आयुष्य जगत आहोत. आज या प्रश्नाच्या निमित्तानं परत तिच्या आठवणी डोळे पाणावं, हे मात्र खरं. अशा जे स्वमत प्रकारचे प्रश्न असतात तिथं तुमचं स्वतःचं मत अपेक्षित असतं. पण इथं एक उदाहरण स्वरूप मी घेतलेलं आहे हे. तर अशा पद्धतीने आपण नात्यांची घट्ट वीण या पाठाचा थोडक्यात आशय त्याच्यात काय सांगितलेलं आहे नक्की ते आणि त्याचा स्वाध्याय आपण बघितलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.